मार्गशीर्ष महिना 13 डिसेंबर ते 11 जानेवारी 2024. धार्मिक गोष्टी, सण, वार, श्लोक आणि स्तोत्रे यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या महिन्यात महत्त्वाचे दिवस म्हणजे देवदिवाळी, चंपाषष्ठी, गीता जयंती आणि श्री दत्त जन्मदिवस. 13 डिसेंबर मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा देवदिवाळी. 18 डिसेंबर षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी. 22 डिसेंबर एकादशी म्हणजे गीता जयंती. 23 डिसेंबर भागवत एकादशी. 26 डिसेंबर श्री दत्त जन्मदिवस आणि 30 डिसेंबर संकष्टी चतुर्थी. मार्गशीर्ष हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे 9वा महिना आहे. यालाच अग्रहायण किंवा अगहन असेही म्हटले जाते. मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा जो महिना असतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यापासून जगाचे पालकत्व पुन्हा भगवान श्री विष्णू यांच्याकडे येत असल्याकारणाने या महिन्याला केशव मास म्हणून संबोधले जाते. या महिन्यात शुभ कार्य करावे, कारण या महिन्यात केलेले प्रत्येक कार्य फलदायी असते. श्रीकृष्णाची आराधना आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने मनुष्याचे सर्व दुःख दूर होतात. या महिन्यातील पूजेने संतती सुख मिळते. यासोबतच चंद्रातून अमृत तत्वही प्राप्त होते. त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त पूजा करावी. मार्गशीर्ष महिन्यात रोज गीतेचे पठण करावे. दररोज एक अध्याय पाठ करावा. भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी. महिनाभर ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करावा. यामुळे भाग्याची साथ लाभते असे सांगितले जाते. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय मानला जातो. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेमधील विभूती योग नावाच्या 10व्या अध्यायात साऱ्या विश्वातील श्रेष्ठ गोष्टी कशा माझ्यातच आहेत हे सांगताना मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम मास असे म्हणून गौरविले आहे. मार्गशीर्ष महिन्याचं पूर्ण वर्षातलं उच्च स्थान हे कसे आहे हे भगवद्गीतेत वर्णिले आहे. महिन्यातील पहिला दिवस म्हणजे शुद्ध प्रतिपदेपासून जेजुरीच्या खंडोबारायाचे पूजन केले जाते. हे पूजन चंपाषष्ठीपर्यंत केले जाते. 6 दिवसांचा कालावधी खंडोबा नवरात्र म्हणून ओळखला जातो. खंडोबाचे नवरात्र म्हणजे भगवान शिवशंकर यांच्या युद्धातील विजयाचा सोहळा आहे. माणी आणि मल्ल हे 2 दैत्य लोकांचा अपार छळ करत होते. त्यावेळी भगवान शिवशंकर यांनी मल्हाररूपी योद्ध्याचा अवतार धारण केला. हे घनघोर युद्ध 6 दिवस चालले. या युद्धामध्ये दोन्ही दैत्य मरण पावले. तो दिवस म्हणजे चंपाषष्ठीचा होता. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबारायाला मशालीने ओवाळले जाते. पुरण, वांग्याचे भरीत, कांदापात असे खंडोबारायाच्या आवडतीचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जाते. भंडारा उधळून उत्सव साजरा केला जातो. खंडोबावर चंपक फळांच्या फुलांची वृष्टी केली जाते. म्हणून या षष्ठी तिथीला चंपाषष्ठी असे संबोधले जाते. आजही मल्हार भक्त चंपाषष्ठीला खूप मोठा उत्सव साजरा करतात. महाराष्ट्र स्थित जेजुरीचे भाविकांमध्ये विशेष स्थान आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला मोक्षदा एकादशी असे म्हटले जाते. ही एकादशी मोक्ष मिळवण्यासाठी केली जाते. भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला याच दिवशी भगवद्गीता म्हणजेच कर्म व धर्म याविषयी ज्ञान दिले होते. म्हणून या दिवशी गीता जयंती देखील साजरी केली जाते. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी भगवान श्री दत्तगुरु यांचा जन्म झाला होता. म्हणून या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. अष्टमी या तिथीपासून पौर्णिमेपर्यंत भक्त गुरुचरित्राचे पारायण करतात. म्हणून या संपूर्ण सप्ताहाला गुरुचरित्राचे पारायण सप्ताह असे संबोधले जाते. महालक्ष्मी व्रत मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. व्रताचे दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा, आरती, कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावा. नंतर कुटुंबियांसमवेत मिष्टान्न भोजन करावे. व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना घरी बोलवून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे.
मनोभावे नमस्कार करावा. नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी. मार्गशीर्ष या महिन्यातील उत्तम हवा, सुरू झालेली लग्नसराई, खंडोबाचे नवरात्र, देवदिवाळी, महालक्ष्मीचे व्रत, गीता जयंतीचा उत्सव आणि श्रेष्ठ अशा श्री दत्तगुरूंचा जन्मसोहळा या सर्वांमुळे खरंच हा महिना पूर्ण वर्षातला एकमेवाद्वितीय आहे असे म्हटले जाते. अशाच प्रकारे मराठी महिन्यांची माहिती घेण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा.